नेचर केअर प्रस्तुत माझे सेलिब्रिटी या कार्यक्रमात मी संदीप पाठक तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज मी आलेलो आहे वाळवंडे गावामध्ये. पद्मश्री भिकल्या धिंडा हे वाळवंडे गावचे आहेत आणि आजचे आपले सेलिब्रिटी आहेत पद्मश्री भिकल्या धिंडा. त्यांच्यासोबत खूप गप्पा मारूया आणि तारपा वादन आपण त्यांचं ऐकणार आहोत, बघणार आहोत, ज्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार सन्मानित करण्यात आलेला आहे. या वा या हो हो नमस्कार. वा 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 वा. तर मोठी माणसं इकडे यायला लागली तर काय ओळखली पाहिजे. आम्ही मोठे नाही होत, कलाकार म्हणून तुम्ही खूप मोठे आहात. बरं, पहिल्यांदा तुम्हाला सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन. एवढा मोठा पुरस्कार पद्मश्री. पण लांबची माणसानं जवळ आली, जवळची माणसं लांब गेली, जवळची कोणी इकडे नाही येत. हे माझा भाग्य समजा. नाही नाही, मी शोधत शोधत आलो तुम्हाला. पहिलं एक मला काम करू द्या. मी जे ठरवलंय ते की म्हणलं एवढे मोठे कलाकार आहात, एवढे मोठे आभाळा एवढे, मला पाय पडून नाही सर. या ते दुकान फक्त ठेवलं आहे, पण ते नवा पिंका शेटने फडवळ्याने घर बांधून दिलं आहे. ते अजून मला सवडच नाही आली. मुंबई याला नाशिकला त्र्यंबकलं हिंडवा हिंडो काल मुंबईला कार्यक्रम होता. हो हो. इथं काय तू घाट काय रे जगद्या तिकडं केला आणि तेथून तिकडं गेलो. हिंडून अंग दुख. कसं हिंडून गाडीत आहे ना. हिंडून अंग दुख. कोणाला सांग नाही ना खराड. पण काय आहे बरं, काय ते बुच काढला तर कागद तो तसाच कपाटात ठेवला आहे. म्हणजे मुरगडल म्हणून. हा ना. होत्याने दिला. मंडळी, वयाच्या 9व्या वर्षापासून सुरू झालं तारपा वादन आणि 90 वय वर्ष असताना हा पुरस्कार. म्हणजे निरपेक्ष नितळ मनाने, निस्वार्थी मनाने केलेली ही मेहनत आहे आणि त्याला मिळालेला हा पुरस्कार आहे. वा, खूप खूप अभिनंदन. वा वा वा. आणि हे सगळ्यात अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे पद्मश्री. तुमच्या घरी आल्यानंतर मला फार आनंद झाला तुम्हाला भेटून. आम्हाला वाटला मोठे माणसं आमच्या घराला पाय लागला ना, ते आमचा भाग्य समजू आम्ही. नाही पण मी ना, जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळाला ना, तेव्हापासून मी तुमचे इंटरव्ह्यूज, तुमचे फोटो बघत होतो. एका आर्टिस्टने ना एक छान असं अर्कचित्र कॅरिकेचर काढलं होतं तुमचं, फारच छान. म्हणजे ते तारपा वाजवताना. तेव्हापासून मला असं की भिकलेजींचा इंटरव्ह्यू करायचा आहे आणि तो योग आज जुळून आला. मध्ये 2-3दा फोन केले तर तुमचं हे चालू होते काय, टूर इकडे तिकडे, आणि काल मुंबईला होता. त्याच्यामुळे तुमच्या तारखा बुक आहेत. आज मला तुमची ही तारीख मिळाली. आज साहेब असा की हे जे वाद्य जेव्हा मी दिल्लीला गेला तेव्हाच मला समजला की बाबा आदिवासी कशावरनं, असं धनखड साहेबांनी सांगितलं. तेव्हा मी सांगला आदिवासी ही मायभूमी, माती परीक्षा केली तो मी आदिवासी, आणि श्वासाने वाजते संस्कृती, हाताने वाजते आकृती.
मी पाचशे लोक हरवलं. श्वासाने वाजवती संस्कृती. हा, म्हणजे तुम्ही तारपा श्वासाने वाजवता. हा. श्वासाने वाजवती ती संस्कृती. संस्कृती हाताने वाजते आकृती. आकृती. ती आकृती कोणी वाजू शकेल, पण संस्कृती श्वासाने नाही कोणी वाजू शकत. हो. असं. आणि भिकलेजी, मी जेव्हा या एरियामध्ये आलो, तुमच्याविषयी सगळ्यांना विचारत होतो ना, तर वैशिष्ट्य काय, म्हणजे पद्मश्री मिळालं आणि माणूस कसा आहे काय, असं मी त्यांना विचारत होतो गप्पा. तर ते म्हणाले की आज संपूर्ण देशात किंवा जगात असा कोणी माणूस नाहीये आत्ता पृथ्वी तलावर भिकल्याजींसारखा, जो मोठा तो तारपा आहे, तो या वयात, आता वय तुमचं 90 आहे ना? 92. आम्ही 92 वर्षी कसे असू का नसू? आमचा जो खेडागाव जो आहे ना, तो कसा, तर तो कोठी गाव होता. कोठी म्हणजे कोठे वसायच्या, कोठे जमीन कसायची. तेव्हा ब्रिटिशचं राज्य होतं. ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज्य आलं. मग काँग्रेसचं राज्य झालं, त्या पंचायत स्थापन झाली. आणि पंचायत स्थापन झाली ती पहिली ते चौथी परत शाळा भरायला लागली. तोपर्यंत मी गायशी जायचा. तो मी शाळेत जाणून काय नोकरी करणार आहो. खडूला पैसे नाही, अशी पाठी फुटेल ती पोरांना द्यायची अशी. तुम्ही शाळेत गेलाच नाही? फार एक दिवस मास्तरने मला हट्ट केला, आई वडिलांना सांगला, तर गेलो तो. पण फळ्यावर अशी धड दिलं, गण्यासाया नमहा, गण्यासाया नमहा. सगळे पोसे उठले सांगत, मी उठलो काय ना, तर श्री गणमने हा, श्री गणमने हा, श्री गणेशाय नमः असं ते मला सांगता नाही आला. तर श्री गणमने हा, श्री गणमने हा. मला ते श्री नवल्याने सांगला, हो मला सांग भांड, हो काजू खाय ना मला भांड. म्हणजे काजू खाय ना? काजू नवल्याचं होतं ना, तर भूकच आम्ही ना, तर काजू चोरून खायचं ना, पडेल काय ते. श्री नवल्याने सांगला, मला हो भांड सांग काजू खाय. त्याचे श्री गणेशाय नमः नाही ना, श्री गणमने हा असं सांगला. मला इथं झोडला, सरकारानं झोडला. मी सांगला, बा आजपासून शाळेत जाणार नाही. तर मग संघ तारपांगे जा, संघ गायशी. 2-3 गायी होत्या, बकऱ्या होत्या 10-12 होत्या. मग गायीशी मी हे वाद्य सांग घेऊन जा, वाद्य शिक आपलं घेऊन जा. हे वाद्य सांग ना. आमचा नवशा पिंजोबा नाही पाहिलं, पण बा सांग नवशा पिंजोबा वाजव, आजोबा पाहिल मी, आजोबा वाजव, लाडक्या त्याचा मुलगा लाडक्या वाजव, मी भिकल्या वाजव. म्हणजे आमची ही 400 वर्षापासून तिंदे परिवारात ही वाद्याची संस्कृती आहे. 400 वर्षापासून ही परंपरा आहे. मग आमची त्याच्यात तांगडा सवरी, गोहरा सवरी, पोपटा सवरी, घुंगा सवरी, तुंबा सवरी असे आमचे आई वडिलांनी सांगेल. म्हणजे हे निसर्ग आम्ही पूजक, निसर्गाची पूजा आम्ही केली. आणि आज तुम्हाला हे झाड माझा 60-70 वर्षापासून हे झाड आहे. हा माझा घड्याळ आहे. पाऊस जवळ आला काय होय आला, एवढासा निघला काय कवळी भाजी खायची. आणि मग तेथून आम्हाला ही मला माहिती आडवडिलांपासून सांगलेली आहे. आता देवाने ब्रह्मांड निर्मिती केली, देव निघून गेलं. आता देव नाही, आता हे माणूस तेच देव. आता देव नाहीये, आता देव हाच माणूस आहे. आणि जो देव असेल तो निसर्गामध्ये आहे. अशी पूजा केली मला हे तारप्याने. म्हणून मी सांग, देव गेलं कांदारात हेलेलं, कांदारात हेलेलं दही खायला देवाला दिलं मोठ्याशी, तर म्हैस खाऊन पळलं. मग पळ सोडण्याला प्रसंग झालं, नटव चोंढीलं नटलं, खरोंड्यालं खरं झालं, शिंगार पाड्यालं शिंगारलं, अडखडकाला आड झालं, काष्टा कोसाय कासट वाड्यालं, कसेलेलं येईन हसलं, वाळवंड्याला येईन बसलं, खराडे शिंगेलं खोटं व्हायलं. तेथून देव नाही माणूस आहे, तोच देव आहे. आणि हे देवाची मी आराधना केली. आणि देवाने मला अरे संग चोरट्या चोरट्या, आणि हे चोरट्या समोर माझ्या अंगात येते तारपामध्ये. हा,
आणि तुम्ही लहानपणी गाई गुरांच्या मागे जायचं, हा, वाजवा. तारपा घेऊन जायचं. हो, म्हणून हे माझ्या हे दैवत आहे माझा, म्हणून तो दैवत आहे. हा, म्हणून हे कोणा कागदपत्र नाही दिला, कोणा काही नाही दिला. माझ्या भाषेवरची आज मी इवनात गेलो, म्हणजे देवाने मला नाही नेलं, माणसाने नेलं. कुठे गेलात तुम्ही? इवनात गेलो, दिल्लीला. म्हणजे विमानात. विमानात दिल्लीला दिल्लीला. जेव्हा पद्मश्री यांना जाहीर झाला तेव्हा इथले सगळे गावातली लोक, आजूबाजूची लोक सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांची मुलं होती, नातवंड होती, मग ते सगळे दिल्लीला गेले पुरस्कार घेण्यासाठी, पद्मश्री पुरस्कार. तर ते इमनात गेले. इवनात इमनात जेव्हा बसलात तुम्ही तेव्हा मग बाहेर खिडकीतून बाहेर बघितलं की नाही? पाहिलं ना आम्ही. म्हातारीला पण घेऊन गेलो. म्हातारीला सांग पा, जीवाला सांग, जीवाला काय आता तरी दिल्ली पाहिली काय, मनात जग पाहिलंच काय, असं मी सांग. मग तिथंच आम्ही बसेलो होतो. मग तुम्ही तुमच्या सौभाग्यवतीनं घेऊन गेला? हा, म्हणजे हे तारप्याचा नर मादी आहे ना, ही मादी, हा नर, हा नर म्हणजे नराला हे आहे ना, हा नर आणि ही मादी. मादीला चिन्ह बुराक आहेत. त्यानं याला सुवास दिला, काही सुवास मिलन होऊन आकर्षित आवाज निघत असतो. म्हणून मादी नको, बरोबर पाहिजे. मादी आहे म्हणतात ते चाललाय ना. मग आता हे आम्हाला समजावून सांगितलं तर थोडस हे छोटा जो तारपा आहे हा आम्हाला खूप आवडलाय. त्याच्यावर ही वारली पेंटिंग आहे तुमची, वारली चित्रकला, आणि इथे तुमचं नाव आहे. मग थोडस ऐकवा ना काहीतरी आता. छोटा तारपा आहे हा. छोटा माल मोठा पाहिजे, याला श्वास कमी पड, जास्ती होय, जास्ती मोठा आहे ना. म्हणून ही बाई पुरुष आहे, तिला वारा येईल तेव्हा झाड हिलतं ना, वारा येईल तेव्हा झाड हिलतं, तसं याला श्वास काय वाजतं मस्त. असं आता तुम्हाला त्या मोठ्या तारप्याची सवय लागली. मंडळी, मी मगाशी जे म्हणालो की वय वर्ष 92 आहे, आणि 92 वर्ष म्हणजे जगामध्ये अशी आत्ता व्यक्ती नाही आहे. ही आपल्या महाराष्ट्रातली आपण खूप नशीबवान आहोत की इतकी मोठी व्यक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे की वयाच्या 92व्या वर्षी मोठा तारपा वाजवणं हे सोपं नाही आहे. म्हणजे आपण सुद्धा वाजवू तर काही सेकंद वाजवू, कारण तो श्वास, तो छाती भरून तो श्वास भरायचा आणि मग तो तारपा वाजवायचा. मी एकदा प्रयत्न केला होता इथे आल्यानंतर, तर तो साधारण 30 सेकंदानंतर मी म्हटलं की दम लागला. तर ही व्यक्ती जी आहे, भिकल्याजी जी आहे, ते आजही 92व्या वयामध्ये 3-3, 4-4 तास नॉनस्टॉप न थांबता नाचत तारपा वाजवतात. आणि तो मोठा तारपाच आम्हाला बघायचा आहे. मोठा तारपा घेऊन येऊ का? आणि आम्हाला तुमची ते पाडा, हे छोटस वाडी दाखवा ना. घ्या. वा, किती आहेत? 7, 8, 10 आहेत टोटल. हे जे तारपा आहे ते तुम्ही हे स्वतः घरी तयार करता? हो, स्वतः घरीच तयार करतो. हे माडाचं पात आहे, हे ताडगोळ्याचं पात आहे. ताडगोळ्याचं पात आहे? हा. अच्छा. आणि हे बांबू आहे. बांबू आहे. हे स्त्री आणि पुरुष, नर आणि मादी, नर आणि मादी. आणि त्याला दुधी लावली आहे, लोकी आपली ती दुधी. हा, मग ती आतून तुम्ही हे करता का? ते पिकल्यावर त्याची बी निघते ना, निघून जाते. अच्छा. त्याला फुकायला डटू मारला आहे. अच्छा. आणि त्याला इथे हे मोरासारखं दिसतं. त्याला इथे मोरपीसही लावलाय. असं लागलं काय बांधून ठेवायचं, असं 1-1 इंच वाढतं रातील. कसं काय? वाढतं तेव्हा पुढे लांब होतं ना, मोठा होतं. हो. आणि इथं दगड बांधायचा, इथे एक दगड बांधायचा, आणि असं ते असा वळवायचा, मोराची डिझाईन. अच्छा. आणि हे तुम्ही गळ्यात घालता का? हा, हे ते गळ्यात असं घालायचं. असं मगाशी काहीतरी म्हणलात काय? असं गळ्यात घालून ते त्याला फूक मारा. वा 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 वा.
गळ्यात मग अशी काहीतरी म्हणलं, काढा काढा काढलं तरी चालेल. बैल काय म्हणजे बैल सुटायला जातो तो धरू का? कुठे कुठेही झाल ना असा बैल सुट तो बनला पाहिजे ना तेव्हा आणि तुमचे वडील तेही वाजवायचे? हा आमचं आजोबा आमचे म्हणजे धिंड्या परिवारात हा. 900 पिंजोबा वाजवायचा, आजोबा धाकल्या वाजवायचा, बर. धाकल्याचा लाडक्या मुलगा आणि लाडक्याचा मी भिकल्या आणि माझा भाऊ पण शांताराम वाजवत होता. म्हणजे आमचे धिंड्या परिवार परून पर्या. अच्छा. हा तेव्हा ते ब्रिटिशचा राजे, ब्रिटिश गेलं आणि काँग्रेसचं राज आलं, हा. तेव्हा पंचायतीने ठरवून शाळा भरायला लागलं. हा, हा. तेव्हा शाळा ही सुरू झाली, पहिली ते चौथी पर्यंत. चौथी. हो, मगाशी तुम्ही विमानातलं म्हणालात ना, हा तर ते तुमच्या पत्नी मला म्हणल्या तुम्ही काहीतरी वेगळी उपमा दिली होती, ढग जेव्हा दिसले खिडकीतून. हा, म्हणजे विमानावरून गेला ना तर ढग असं पाहून तसं सावरीचं दौड फुटेल असं त्याच्यानं आम्ही पाहून असं आलो. तर आता 2 वेळेस एकदा बुधर सरांची गेलो तरी पण तसा ते गेलो ढगाच्या वरून. आता म्हातारीला नेला, आता हे नर मादी हारी पाहिजे ना. काय काय हे नर मादी? नर मादी. तसा मग मादीला घरी ठेवून जाणं सोबल काय मग शोभल का? नाही शोभल. नाही. मग विमानात आता मग विमानात बसून आणली, दोघे जोडीने गेला. जोडीने माझा नातू. हा, मग पद्मश्री पुरस्कार घेताना बायको पाहिजे ना, ती पाहिजे ना. आयुष्यभर तुमच्या मग- पाठीशी उभी राहिली. मग हे आहे तर जोडूच आहे ना. आणि ते ढगाकडे बघून काय म्हणलात ते तुमच्या भाषेमध्ये? म्हणजे आम्हाला मी एक्सप्लेन करून सांगेल काय? ढगाचे असं कापूस. कापूस असा म्हणजे ढग फुटला ना तर सावरीचा कसा दोडा फुटला काय असा बुरूच आहे हा. कापूस असा म्हणजे तसा. कापसाचं जे बोंड असतं ना हा ते असं फुटतं, फुटतं तेव्हा तो कापूस असा मोठा होतो. मोठा होतो आणि हव्यानी तिकडे बाजूला जातो असा. वा वा वा. आता हे माझी म्हणजे संस्कृती जिवंत ठेवली म्हणजे सगळेला अभिमान वाटला ना. अभिमान वाटला. अभिमान वाटला. अभिमान म्हणजे खूप असं. मोठी गोष्ट आहे. हा. या इकडे. वा. आता इथे तुम्ही किती वर्षापासून राहताय? म्हणजे इथे इथं ना इथं तसं पहिलं तर वरत घर होता, तिकडून इकडे खालती आणला. हा, हा, हा. म्हणजे आमची आता ही वंशावळच इथं आहे ना. हा. वंशावळ म्हणजे इथं आम्ही ही जन्मालाच इथं आलो नो. जन्मालाच इथे आले. इथं तेव्हा सांगलं ना काय ब्रिटिश गेलं तर मी पाहिलं ना हा. इथून हे पट लावून आणि इथून पट लावून. पोलीस पट्टा म्हणजे इथं आताच हे पेंट भरडून. हम्म. पहिली म्हणजे पोलिसाचा असा पटा बांधायचा, कुठं धावायला काय तर आणि हा पाटलो निवड. पण तुम्हाला जेव्हा दिल्लीला बोलवलं तिकडे मी तुमचा व्हिडिओ सुद्धा बघितला, पंतप्रधान होते, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. तुम्हाला तेव्हा कसं वाटलं? काय कशा फिलिंग भावना काय होत्या तुमच्या? काय भावनात मनात काही पण येईल. आपले मनाला विचारलं तर काही पण मनात विचार येईल. काय करू त्या करू असा मन काय मन विचलित मन आहे. मन आपला जे आहे विचलित ना पण त्या मन ताब्यात धरला पाहिजे. तरी मन आपल्याला मनाला विचारेल काही काम करू काय नको करू, काहीतरी करू. म्हणजे ह्या काहीतरी काम केला म्हणजे नाव केला एवढाच, बाकी श्रीमंती का नाही काही कमवली, पण नाव माझं आहे. ही माझी देवता समजा मी. हा हे देवतानी माझं जग जावला. आपले सांगू ना सूर्यदेवा चांगला पाणी पडला पाहिजे म्हणजे सूर्यदेव, पावसादेव आणि अग्निदेव हे 3 देव. आताच पोसे त्याला कोणी पाया पडत नाही सूर्यदेवाला. सूर्यदेवाला आता कोणी पाया पडत नाही. आता हॅलो काय सूर्यदेवाला पाहते. सूर्यदेवाला नमस्कार केला पाहिजे, तोंड धुवलं काय देवा मला चांगला शेतीवाडीला चांगला मला मनाला विचार दिला पाहिजे, चांगला विचार दिला पाहिजे. आणि हे वाद्य माझं आहे हे विचाराने मी हे विचार करून सजावट करायला घेतली आणि
आमचे आई बापाचा विचार करून ह्या विचार केला. श्रीमंती काय येते जाते आहे, श्रीमंती कधी येईल कधी जाल, पण मनाला विचार करून आज माझी माणुसकी आहे हीच खरी श्रीमंती आहे. म्हणूनच तुम्हाला हा. कुणालाही मिळत नाही हो. नाही मिळत. तुमच्यासारख्या सच्च्या कलाकाराला एवढा असं. मोठा पुरस्कार मिळाला आणि मिळत राहणार आहे. आणि तुम्ही ही जी सजावट आता म्हणालात ना, हा. ही तुम्ही सगळं केलंय. मीच केलं हा, पेंटिंग सगळं तुम्ही केलं. हा असं वा. हे केलं ना काय त्यात तुम्हाला दवाई गेला तर नरमादी असेच जीव आहे. हम्म. वा, एकदा मस्त एक छोटस काहीतरी वाजून दाखवा ना मला. वा, आम्ही काही सेकंद फुंकलं तर दम लागेल आम्हाला. बरं, तुम्ही आता हे जे वाजवता तर श्वासासाठी मग काही हे करता का? म्हणजे आपली जीभ जी आहे ना, हा 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 ह्यो पंखा आहे. आपले जेव्हा जेवण खाला तरी ती जीभ चालवल्याशिवाय तर पोटात जात नाही. तशी ही जीभ आपल्याला श्वास घ्यायला पण मदत करते आणि थुका पाणी पण भिजवायला गळा मदत करते. असे वाजवायचे. मग हे दुखत नाही का? हे नाही दुखत. आपले जेवण जेवायचं तर काय दुखतात काय नाही दुखतात. जेवढी भुकतात तेवढी खायची. नाही, पण तुम्ही 3-3, 4-4 तास वाजवता म्हणून म्हणतोय. 10 वाजता जेवण नसत पोराला नाचवायला गेलो ना, जेव्हा लघवी लागल तेव्हाच बंद. नाही तर कोणा चहा धगवला तर चहा पे, तेव्हा ना ते एकदा पथक लागला तर पथकलं गॅप नाही पाडून द्यायचा. त्यांचे पावलाकड पाऊल ठेवून हे म्युझिक वाजवायचं. हा, हे आमचे देव्हाऱ्यान जर असं 12 कुलम्याची बारस असली तेथं तारपा वाजवला ना काय अंगात हवा येणार. हे तारपा बंद केला ना, तारपा बंद केला तेव्हा हवा निघन हा अंगातली. असं हे वाद्य आहे. तुम्ही निसर्गाला देवता मानता? देव मानतो आम्ही. आणि मला बरेच जण इथली लोक सांगत होते की आमचा आदिवासी समाज असा आहे की गरज नसताना झाडाचं पान सुद्धा ते तोडणार नाही ना, तोडायचं काय गरज नाही ना. मग कशा त्याची नुकसान करायची. जर कधी आजारपण आला, जे औषधाची आपल्याला गरज पडल तेव्हा त्या साल किंवा पाला तोडायचा. हो, असं नाही तर नाही. ती निसर्गाची वनस्पती आहे ती. तेवढ्यात काय डॉक्टर होतं काय नाही होतं. पोटात दुखला सागाची मूळ ठेसायचा, खाय द्यायचा बंद होतं. किंवा सादडीची साल, किंवा आपल्याला जखम झाली सादडीची साल ठेसायची, रस्ते लावला की तातडी काटायली, काय रगत निघत नाही. असं. आणि समजा तुम्ही रानात आहेत आणि काही विंचू चावला, साप चावला, ते आम्हाला माहीत आहे ना औषधा. आम्ही आता डॉक्टर आहे तेव्हा नाही तर आम्ही जाळीमुळी सरपटव झाला तर जाळीमुळीचा रस बनवायचा आणि द्यायचा, म्हणजे प्यायचा.
पोटात जो विषाचा जठर होऊ नये हा. ती नितळून पडतो तो. आणि तुमच्या समाजामध्ये ज्यांना धरती आबा म्हणतात, बिरसा आता हे बिरसा लोक मुंडा, धरती आबा म्हणजे त्यांनी तो जो संघर्ष केलाय तुमच्या सर्वांसाठी की जमीन आणि जंगल, हा त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की पाणी, जंगल आणि जमीन, मगाशी तुम्ही जमिनीला असा हात लावला. हा जमीन म्हणजे ही मायभूमी आहे, ही माय आहे. मायभूमीला हात जोडल्याशिवाय आपली मायभूमी भूमी आहे म्हणून तर आपला जीव आहे. तशी धन्वंतरी आहे किंवा पत्नी आहे ती आपली देवता आहे. धरणी धरणी, बाई पण तसंच. हा खरं मिरिक देव पिता, धन्वंतरी माता. मिरिक देवानी पाऊस पडला तेव्हा तर धन्वंतरी फाल्या फुल्याचे येईल ना. मिरिक देव, मृगदेव, हा तो पिता आणि धन्वंतरी माता. धन्वंतरी माता. तसं आपले जे लग्न परिवार झाला काही आई का सांगतो, ताई म्हणजे नवरा केला काही तो नवरा झाला, मग तो बाई म्हणजे पत्नी झाली. पती पत्नी मिलन होल तेव्हा तर मुलगा तयार होत. तसं हे निसर्गाची हे आहे. तेच प्रमाणे बाई पुरुष तर सूर निघणार, ते सूर निघणार. आणि तुमच्या जसं हे तारपा वाद्य आहे तसं तारपा नृत्य जे आहे तर ते हजारो वर्षापासून स्त्री पुरुष समानता एकच आहे. स्त्री पुरुष म्हणजे ते नाचताना तुम्ही ते संदेश तो देतो. मगाशी तुम्ही म्हणालात की म्हणजे की कधीही तारपा वाजवू शकत नाही तुम्ही. तारपा मंडळी, मला इथे ना तुम्हाला सांगायचं एक महत्त्वाचं की कोणतंही वाद्य तुम्ही कधीही वाजवू शकता, बरोबर आहे. पण आदिवासी समाजामध्ये तारपा हे असं वाद्य आहे की त्याचा विशिष्ट काळ आहे. कधीही उठलं तुम्ही तारपा घेतला वाजवला असं नाही. कोणत्या सीझनमध्ये वाजवला जातो तो? सीझन म्हणजे आता नागपंचमी आली का ते दिवस त्याची पूजा करायची, तारपाची पूजा करायची आणि ते दिवस वाजवायची. आणि त्या दिवसापासून सुरुवात मग गणपती 12 कुलम्याची बारस असली ते वाजवायच्या. 12 दिवस उपवास करायचा, कोणत्या वैशन खायचा नाही. म्हणजे तारपाला हात लावण्याच्या आधी उपवास करायचा. उपवास करायचा. आणि काय खायचं नाही? कांदा वगैरे का? ते नाही खायचे, फक्त शेंगदाणं. काय कधी आमच्याकडं हे ज्वारीची फुलं फोडतात, ती खायची. ती खायची एक दिवस आणि मग हात लावायचा. म्हणजे ह्याला देवता मानतात किंवा हे एवढं पवित्र वाद्य आहे की नागपंचमीच्या आधी जो वाजवणारा आहे तारपा वादक त्यांनी 1 ते 2 दिवसाचा उपवास करायचा. त्या उपवासामध्ये कांदा आणि लसूण असं काही खायचं नाही. शेंगदाणे खायचे, ज्वारीचं जे हे येतं फुल ते खायचं आणि मग हात लावायचं, मग पूजा करायची, मग वाजवायचं. आणि मग ते किती दिवाळीला वाजवायचं? दिवाळी आता ते नागपंचमीपासून सतत दररोज वाजवायच्या, म्हणजे मन समाधान होतं. आणि शेतीवाडी हिरवळ आहे म्हणून त्याचा हिरवा देव मालक आहे, म्हणून हिरवे देवाचं प्रतीक आहे. असं आहे. मग आपले जेव्हा एखादं पोरीलं जेव्हा इच्छा असेल नवरा करायचा तेव्हा नवरा करल, नाही तर नाही करत. तसे म्हणजे मुलीची इच्छा पाहिजे, मुली मला लग्न करायचं आहे तेव्हा करायचा. केवढा खऱ्या अर्थानं ना खरंच पुरोगामी आणि पुढारलेला समाज आहे आदिवासी समाज जो आहे ना, की मुलीची जर इच्छा असेल की मला या मुलावर लग्न करायचं आहे तरच लग्न होतं. नाही तर जर मुलांनी त्याच्यावर जर संस्कार ठेवलं तर ती सांगल हे मला पटणार नाही, मला आवडत नाही या गोष्टी. का? तिची उमेद झालेली इच्छा नाही आहे. असं आहे ते. तुमच्याकडे तो मोठा तारपा आहे, मोठा तारपा आणि हा आहे त्याच्यानंतर तो एकदम मोठा आहे. तर मी तुम्हाला म्हणलं की तो घ्या, तर तुम्ही म्हणलात की नाही, त्याला तो कापड गुंडाळलाय. तर तुम्ही काय म्हणलात ते की नाही, हा नाही घ्यायचा.
हे मी आता रोज आता 2 दिवस गेलो तर म्हणून ते सगळं काढला ना. आता हे बाईला कसं साडी असली तेव्हा शोभा येईल ना, तसा येईल. हे साऊंड बनवला म्हणजे हे त्याचं सजावट आहे. सजावट आहे. वा वा वा. जी भाजी जी आवडली ती खावी. हा. म्हणजे शरीर निसर्गाने दिला ना, शरीर एवढा चांगला. तर जशी काय रस जो खाला तो पोटात गेला, आजार नाही. आज मला आजार, बाकीचे आजार झालं ते निसर्गाचे आजार झालं. पण मी अजून दात पण माझं चांगलं, अजून माझी नजर पण चांगली तशी आहे. म्हणजे हे निसर्गाची जी भाजी आहे ना, यात फार चांगलं गुण चांगले गुणाची भाजी आहे, ताकद आहे. हा. आता ते वांगे बटाटे खाशे तर मोठा पोट आहे. झाडावर कसा चढ. वांगे बटाटे खाशील तर मोठा पोट होईल. मोठा होय. कोबी खाशी तर कोबी सारखा पोट होय. तो झाडावर काय झाडणार आहे. ती निसर्गाची भाजी खालीच पाहिजे. कोणकोणत्या भाज्या आहेत? कुरडू खायची, परत आकर खोड खायचं, शेवळी खायची, लोथ खायची, लोंड्याची भाजी खायची, आपले चायची येला त्याची भाजी करायची, त्याची खायची. नुसता कांदा लावून कांदा घालून फक्त तळायचा. आता ते सगळी आता त्या भाज्यांना तेलही फार वापरत नाही तुम्ही. हा, नाही. आणि आता पोसेने चिकन पाहिजे. आता चिकनच व्हायला पाहतं पोट मोठलं. वा 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 वा. त्याला ताकद कुठं. आता मी एवढा म्हातारा झालो तर मी मला पळता तुम्ही मग कसं? सावकाश. बाप रे. रानमेवा. वा वा वा. खूप छान.